खराब झालेल्या सिरिंजमुळे लस कशी वाया जाते याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी 24 तासनं प्रसारित केला होता। त्याची दखल घेत खराब सिरिंज बदलून देण्यास सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या लसीकरण केंद्रांवर पाहणी करत खराब सिरिंजेस परत दिल्या जात आहेत। पुण्याच्या लसीकरण प्रमुखांनी सुद्धा आता झी 24 तासचे आभार मानले आहेत। या बातमीचा पाठपुरावा झी 24 तासनं सतत केला होता। कशा पद्धतीनं 0.2 ml लस वाया जाते आणि त्या सिरिंजमधनं लस लीक सुद्धा होते याबाबतचा व्हिडिओ झी 24 तासने दाखवला होता। त्यानंतर आता लसीकरण केंद्र प्रमुखांनी झी 24 तासचे आभार तर मानलेच आहेत, पण खराब सिरिंज आता बदलून दिल्या जात आहेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। लसीकरण केंद्रांवर गेल्या काही दिवसांपासून खराब सिरिंजमुळे लस वाया जात असल्याचं वृत्त झी 24 तासने काही दिवसांपूर्वी दाखवलं होतं आणि त्याचीच दखल आता घेण्यात आलेली आहे। पुण्यातील विविध लसीकरण केंद्रांवर ज्या सिरिंज उपलब्ध झालेल्या होत्या प्रिकॉन कंपनीच्या, त्या काही जो स्टॉक आलेला होता तो खराब होता आणि त्यामुळे लस वाया जात होती। त्या सगळ्या संदर्भामध्ये झी 24 तासने वार्तांकन केलं होतं की लसीकरण मोहीम ज्या पद्धतीने राबवताना जे सिरिंज फोडले जातात ते अनेकदा लस देताना अनेकदा त्याची अडचण व्हायची, अनेक वेळेला त्या ब्लास्ट देखील व्हायच्या, लीक व्हायच्या आणि पूर्ण पुश देखील होत नव्हत्या। त्यामुळे जवळपास 0.2 इतकं काही प्रमाणामध्ये वॅक्सिन देखील वाया जात होतं आणि त्याचंच वार्तांकन दाखवल्यानंतर आता थेट कंपनीचे अधिकारी असतील किंवा पालिकेचे जे लसीकरण केंद्रांचे जे सगळे इंचार्ज आहे ते एकत्रित येऊन त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। खरं तर पालिकेने यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाकडे अशा स्वरूपात तक्रारी देखील दिल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। झी मीडियाने हे वृत्त दाखवताच थेट राजस्थान येथे असलेली जी कंपनी आहे त्या कंपनीने थेट संवाद साधत थेट पुण्यामध्ये धडक दिली आणि हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न ते करतायत। प्रिकॉन कंपनीचे मैनेजर आत्ता आपल्यासोबत आहे। सर, क्या बताएंगे, आपने क्या देखा था और बाद में ये प्रॉब्लम सॉल्व कर रहे हैं? G24 के थ्रू हमको ये मैसेज परसों मिला था कि ये सिरिंज हमारी में प्रॉब्लम आ रही है, तो हमने इमीडिएटली एक्शन लेके सीधा पूना वैक्सीनेशन सेंटर में आए और हमने ये देखा कि सिरिंज में कुछ प्रॉब्लम आ रहा है। तो उस सिरिंज को हम हमारी टेक्निकल जो पर्सन है वहाँ पे सब चेक कर रहे हैं उसमें क्या प्रॉब्लम आया था, किस वजह से आया था, कुछ हैंडलिंग में मिस्टेक हुआ या वॉट एवर जो भी प्रॉब्लम है उस हम अगर कुछ भी पाया गया गलत तो हम उसको सिरिंज को चेंज करके देंगे। या पूर्ण महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले जे लसीकरण केंद्र आहे त्याचे प्रमुख सूर्यकांत देवकर सर आहे। खरं तर सर, प्रॉब्लेम खूप दिवसांपासून आहे, पत्रव्यवहार करून देखील हा प्रॉब्लेम सुटत नव्हता, आता काय वाटतं? आम्ही स्टेट गव्हर्नमेंटला या संदर्भात लेखी कळवलं होतं, ईमेल देखील केला होता। संपूर्ण जे आपले लसीकरण केंद्र आहेत बऱ्याच ठिकाणून मला तक्रारी आल्या होत्या, त्या अनुषंगाने मी इमिजिएट ते वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती आणि आता परवा आपण जी माध्यमातून जे दाखवलेलं आहे वृत्त त्याची देखील दखल घेतलेली आहे। कंपनीचे अधिकारी स्वतः इथं आलेले आहेत, त्यांना कालही आम्ही सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः व्हिजिट करा। पालिकेने शासन दरबारी प्रयत्न करूनही या सगळ्यांची दखल घेतली नाही। माध्यम म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पडली आणि त्याची दखल घेतली गेली। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न जरी पुण्यापुरता सुटला असता तरी भविष्यात आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीचा काही अडचणी देखील निर्माण होऊ शकते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर थेट कंपनीशी संवाद साधून या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली अडचण देखील विविध लसीकरण ऑफिसर ही सोडवू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे